श्री हरिभक्तीपरायण रामभाऊ महाराज त्यांना साथ करतील श्री हरिभक्तीपरायण संगीत विशारद कृष्णा महाराज वैद्य। सर्व सुख दे करे सर्व सुख दे करे
मोके उच्चारे हरिनाम मोके मुखे उच्चारे मुखे उच्चारी हरिनाम सर्वांगी तो सर्वोत्तम सर्वांगी तो सर्वोत्तम मुखे उच्चारी हरिनाम मुखे उच्चारी हरिनाम मुखे उच्चारी मुखे नाम
सुखा अधिकारी सर्व सुखा अधिकारी मुखे उच्चारे हरि नाम सर्वांगी तो सर्वोत्तम मुखे नाम हरीचे ऐसे उभविले बाहे वेदी पाहे पुराणी सर्वांगी तो सर्वोत्तम मुखे नाम हरीचे तुका म्हणे येथे काही संदेह नाही भरवसा सर्वांगी तो सर्वोत्तम मुखे नाम हरीचे महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय धातुं मनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकारो प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जियो उद्धारार्थ तारम कलांकांग तेजोदिका मोदिव्रक्तम कलारीशवादापनोदादक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं धन्यप्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपे सेवेकरता आजचा निवडलेला अभंग जगतवंदे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि नामस्मरण जो करतो आहे, ज्याने नामस्मरण केलेलं आहे असा नामस्मरण करणारा किती अधिकारी आहे, त्याला जीवनामध्ये काय प्राप्त झालं म्हणजे त्याच्या भाग्याचं वर्णन करणारा असा अभंग आहे. मग त्याच्या भाग्याचं वर्णन करायचं झालं तर त्यामध्ये नामाचं महत्व येतं. मग सरळ सांगायचं असं की नामधारक किती श्रेष्ठ आहे या जगामध्ये, त्याचं महत्व जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये महाराज केलेले. मुझे खडकलगाव
या गावामध्ये आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचं या ठिकाणी आरंभ अशा पद्धतीने झालेला आहे. ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप श्री ज्ञानोबाराय, जगतवंदे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री नाथ बाबा श्री सद्गुरु श्यामनाथ महाराज, वैकुंठवासी श्री सद्गुरुदास महाराज आदी करून संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन सूर्या तरुण मंडळ या गावातल्या तरुण मंडळांनी या ठिकाणी गावाचं ग्रामदैवत असणारं श्री खंडेरायांचं या ठिकाणी जागृत अशा पद्धतीचं या ठिकाणी मंदिर आहे. आणि गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी त्या निमित्ताने यात्रा गावामध्ये भरते आणि त्या निमित्तानेच भगवान परमात्म्याचं नामचिंतन व्हावं, भगवान परमात्म्याच्या नामाचं, गुणाचं, उपासनेचं, कर्माचं सगळ्याच पद्धतीने भक्ती जीवनामध्ये घडावे या सदहेतूने या तरुण मंडळाने या ठिकाणी गेल्या वर्षीपासून हा अखंड हरिनाम सप्ताह करायचा असं नियोजन त्यांनी केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी गेल्या वर्षी असेल, या वर्षी आरंभ असेल, मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी महाराज त्यांनी या सप्ताहाचा आरंभ अशा पद्धतीने केलेला आहे. अर्थातच असे की जसं काही वेळ काही तिथी या वर्षामध्ये येत असतात की ज्याच्यामध्ये त्या त्या देवतेची उपासना केली तर त्या उपासना खऱ्या अर्थाने त्याला विलंब न लागता त्या ठिकाणी त्या सेवेने भगवान परमात्मा संतुष्ट महाराज होत असतात. ती भक्ती म्हणा. म्हणून श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेवांची भक्ती केली जाते का? त्या महिन्यामध्ये केलेली भक्ती त्यांना प्रिय असते. तसं हा आताचा जो काळ आहे हा चंपाषष्ठीचा, या काळामध्ये जर खंडेरायाची भक्ती एखाद्याने उपासना केली, अर्थातच ती भक्ती भगवान परमात्म्याला अतिशय त्या ठिकाणी त्यांच्या जवळ आपल्याला त्या ठिकाणी नेणारे आहे. आपल्या जीवनातल्या अनेक समस्या त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून देणारा असा हा खऱ्या अर्थाने हा काळ त्या ठिकाणी महाराज असतो. त्या निमित्ताने या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं. श्री सद्गुरु श्यामनाथ महाराजांच्या गाथेचं पारायण या ठिकाणी सकाळी आहे, प्रवचन आहे, गाथाभजन आहे, हरिपाठ आहे, हरिकीर्तन आहे, काकडा आहे. या सगळ्याच्या माध्यमातून काही ना काही खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याचं चिंतन मनन या ठिकाणी माणसाच्या जीवनामध्ये महाराज घडलं पाहिजे आणि ते जरूर त्या ठिकाणी घडावं सुद्धा. आणि आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती काही ना काही माध्यमातून अंशातून घडावी हा सदहेतू एखाद्याच्या मनामध्ये जर निर्माण होत असेल, मला वाटतं तो भाग्यवान म्हणायला काही हरकत नाही. कारण भगवान परमात्म्याविषयी कानाला ऐकू वाटणं, भगवान परमात्म्याचं चिंतनामध्ये गोडी मनामध्ये निर्माण होणं, या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर याला दोन कारण असतात. त्याच्यामधलं एक कारण असं सांगितलं जातं की काहीतरी पूर्व पुण्याईने भगवान परमात्म्याचं चिंतन आपल्याला गोड वाटू लागतं. आणि त्याला दुसरं कारण म्हणजे एखाद्या सत्पुरुषाचा कृपा जर जीवनामध्ये घडली
त्यावेळेला सुद्धा आपलं मन भगवान परमात्म्याकडे त्या ठिकाणी ओढ घेऊ लागतं. भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये मननामध्ये त्याला गोडी वाटू लागते. आणि असे की मन बदलणं माणसाच्या हातात आहे. मन बदलवता येतं, परंतु म्हणावं एवढं सोपं नाही. परंतु या जगामध्ये ते शक्य आहे, ते घडू शकतं. मन आपल्याला परमात्म्याला अर्पण सुद्धा करता येतं. म्हणून जर पाहिलं तर सगळ्या संतांनी आणि जेवढेही भक्त होते या सगळ्यांनी पहिल्यांदा देवाला मनाचं समर्पण महाराज जीवनात केलेलं होतं. मन हा मकरा अर्पुने विश्वरा. मन हा मकरा अर्पुने विश्वरा. ईश्वरा. मनाचं समर्पण भगवान परमात्म्याला जीवनामध्ये घडलं की मग मात्र असा भक्त परमात्म्याच्या कृपेला आपोआप महाराज प्राप्त होतो. परंतु असे की या गोष्टी म्हणावे इतक्या सुद्धा काही सोप्या नाहीत. परंतु संताचं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या कृपेने हे करता येतं. या जगतामध्ये व्याकरणामध्ये जर पाहिलं तर सत, संत आणि संत अशा 3 पद्धतीने हा शब्द चालवला जातो. सत म्हणजे एक चांगलं, संतो म्हणजे 2 चांगलं आणि संत म्हणजे जे चांगलेच चांगले आहेत, ज्यांच्या ठिकाणी अचांगलेपणा कुठलाच नाही, सगळा चांगलेपणा आहे, त्यांना संत महाराज म्हटलं जातं. आणि त्यांच्या कृपेने मग मात्र आपलं जे जीवन आहे ते मात्र आपल्याला महाराज परमात्म्यापर्यंत नेता येतात. आता परमात्म्यापर्यंत जायचं नेमकं कसं? तर असे या देहामधून आपण देवाकडे जातो.
दर्शनाला जर जायचं असलं तर हा देह घेऊन आपण देवाकडे जातो, देवाचं दर्शन त्या ठिकाणी घेतो. देवाकडे हा एक जाण्याचा प्रकार आहे. आणि दुसरा गोष्ट भगवान परमात्म्याला जाणण्याचा एक प्रकार आहे. ज्या दिवशी आपण भगवान परमात्म्याला सतरूपाने जाणू त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती मिळाली म्हणून महाराज समजायचं. मग काय जीवनामध्ये माणसाला पाहिजे हो? तर असे कबीर महाराज प्रवासाला निघालेले होते. पाण्यामध्ये पाहिलं आणि पाण्यामध्ये त्यांना दिसलं की त्या पाण्यामध्ये एक मासा आहे. त्या माशाला काय लागलेले? तहान लागलेले. आश्चर्य वाटलं, हसू लागले. कबीर महाराज म्हणू लागले, पाणी में मीन प्यासी, पाणी में मीन म्हणजे मासा प्यासी, मोहे सुन सुन आवत हासे. म्हणले हसण्यासारखे का नाही? म्हणले तसं माणसाचं झालेलं आहे. आत्मज्ञान बिन नर भटकत है, कहा मथुरा कहा काशी. आत्मज्ञान नाही म्हणून माणसाला इकडं तिकडं समाधाना करता सुखा करता फिरावं लागतंय. परंतु एक आहे या जगतामध्ये, सुखी व्हायचं असेल, समाधानी व्हायचं असेल तर शास्त्रामध्ये अनेक मार्ग सांगितलेले, अनेक मार्ग सांगितलेले आहेत. परंतु विशेषतः सगळ्या संतांनी नामाचं महत्व या कलयुगामध्ये भरपूर सांगितलेलं आहे. कारण असं आहे की हा काळ जर पाहिला तर महाराज कलेचा काळ आहे. कोणता काळ आहे? कलेचा काळ आहे. या काळामध्ये माणसाची बुद्धी पूर्वीच्या काळासारखी त्या ठिकाणी इतकी विद्वत्तावान असू शकत नाही. जी साधनं पूर्वी कठीण होती ती तर या कलियुगामध्ये करणंही माणसाला कठीण आहे. म्हणून काही गोष्टी या संतांनी ऋषीमुनींनी तुम्हाला करता सोप्या करून ठेवल्या. काय केल्या? अतिशय सोप्या करून ठेवल्या. तुकोबाराय म्हणाले की मी नामाचं महत्व तुम्हाला सांगतोय, मला नाम आवडतंय म्हणून मी तुम्हाला नामाचं महत्व सांगतोय म्हणले असं नाही. काय असतं? एखाद्या गोष्टी जर आवडणारी असली तर त्या वस्तूचं वर्णन मनुष्य वारंवार वारंवार त्या ठिकाणी करू लागतो. त्या वस्तूची स्तुती मनुष्य करू लागतो. परंतु ती स्तुती, ते वर्णन काही वेळेला मायेकृत असतं, मायेमुळे निर्माण झालेलं असतं. परंतु काही गोष्टी या परमार्थामध्ये अनुभवाने येत असतात. आणि तो अनुभव तुकोबारायांना आलेला होता. कशाबद्दल? तर नामाच्या बद्दल. म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबांनो, मी तुम्हाला नामाचं महत्व सांगतोय. नाम मला आवडतंय, मी दररोज नाम घेतोय म्हणून म्हणले मी तुम्हाला नामाचं महत्व सांगतोय असं नाही. नोहे माझे मत, साक्षी करून सांगे संत. म्हणले हे माझं मत नाही. उद्या जर खऱ्या अर्थाने या समाजाने विचारलं की तर म्हणले हे माझं मत म्हणले तुम्ही समजू नका. ज्या संतांची कृपा आमच्या जीवनामध्ये झालेली, त्या संतांनी सुद्धा त्या नामाचं महत्व त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे. त्या नामाची अनुभूती आमच्या जीवनामध्ये आम्ही घेतली आणि जीवनामध्ये घडलेलं परिवर्तन सुद्धा आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं. म्हणून या जगताला त्या ठिकाणी नामाचं महत्व तुकोबाराय महाराज सांगतात. विठ्ठल
पाहिलं तर त्या ठिकाणी नामामध्ये असं सामर्थ्य आहे की एखादा जर नामस्मरण करू लागला, एखादा देवाचं जर का नाव घेऊ लागला, तर महाराज या मृत्यूलोकामध्ये माणसाच्या माग अनेक संकट आहेत. एवढे संकट आहेत की ज्ञानोबराय त्याचं वर्णन महाराज करतात की त्या ठिकाणी या मानवी जीवनाचं जर जीवन पाहिलं तर कसं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानोबराय म्हणतात का शतजर्जर नावे रिघोनी केवी निवांत होवावे, तरी कैसेने उघडे असावे शस्त्रवर्षी. ज्ञानोबराय म्हणतात की समुद्रामधून आपण प्रवासाला निघालेलो आहे आणि ज्या नावेमध्ये बसलेलो आहे ती नाव 100 ठिकाणी त्या ठिकाणी तिला छिद्र पडलेले आहेत. अशा नावेमध्ये सुखाचा प्रवास होईल का? होऊ शकत नाही. कैसे उघडे असावे शस्त्रवर्षी. युद्ध चालू आहे आणि अशा युद्धामध्ये एखादा त्या ठिकाणी उघडा फिरू लागला, त्याला काय चिलखत वगैरे घालूनच त्याला जावं लागणार आहे. कैसेने उघडे असावे शस्त्रवर्षी. तसं महाराज हा मृत्यूलोक आहे. अंगावरी पडता पाषाण तरी न सुवावे केवी ओढण, रोगे दाटले आणि उदासपण ओखदेसी. ज्ञानोबराय म्हणतात की बाबांनो, जर दगडफेक चालू झाली तर जे आपण आपल्या खांद्यावरती एखादं घोंगड आहे ते का बरं म्हणले पांघरून घेऊ नये. अंगावरी पडता पाषाण तरी न सुवावे केवी ओढण, ते ओढून का आपल्या अंगावर घेऊ नये. रोगे दाटले आणि उदासपण ओखदेशी. शरीर रोगाने त्या ठिकाणी जर्जर झालेलं आहे आणि असा मनुष्य म्हणू लागलेला आहे मी औषध घेणार नाही. मग अशा रोगी माणसाला औषधाविषयी उदास होऊन जमेल का? जमू शकत नाही. त्याला जर नीट व्हायचं असेल तर त्याला औषध हे त्या ठिकाणी घ्यावंच लागणार आहे. म्हणून भगवान परमात्मा शेवटी अर्जुनाला म्हणाले, अर्जुना चहूकडे जळत वनवा, तेथोनी न निघिजे केवी पांडवा, तैसा असोनी सोपद्रवा न भजीजे माते. अरे अर्जुना, या मृत्यू लोकाकडे जर तू सगळीकडे पाहिलं तर म्हणले काय कसा आहे हा मृत्यूलोक, चहूकडे जळत वनवा. जीवनामध्ये जसा अग्नी महाराज पेटावा, एखादं वन असतं पहा, एखादं वन त्या ठिकाणी पेटल्यानंतर त्या वनामध्ये असणाऱ्या पशु पक्ष्यांना दुःख होतं महाराज. त्या पक्ष्यांचे घरटे त्या वनामध्ये असतात, दुःख होतं, त्यांना त्या ठिकाणाहून पळून जावं लागतं. तसं या मृत्यू लोकामध्ये सुद्धा क्षणोक्षणाला पावला पावलाला माणसाचं अंतःकरण दुःखाने जळतंय का नाही हो? नक्कीच जळतंय. संसाराच्या तापे तापलो मी संसाराच्या नावे तापलो मी संसाराच्या तापे तापलो मी देवा. त्या ठिकाणी संसाराच्या तापाने कोण जळत नाही हो. या जगामध्ये नीतीने कुणाला सोडलेलंय? पंढोराजा वनामध्ये त्या ठिकाणी गेला महाराज, वनामध्ये गेला, परंतु शाप घालला, त्या ठिकाणी सर्पदंशाने त्याचा मृत्यू झाला. राजा दशरथाला 4 मुलं होते, मृत्यू समय एकही त्या ठिकाणी नसावा. या जगामधली नीती जर पाहिली तर अशी आहे, वरचढ कोठे काही, एक आहे एक नाही. या जगामध्ये वरचढ कोठे काही, सगळ्याच गुणांनी युक्त असतात असं या जगामध्ये नाही महाराज. म्हणून तो
भरतुरी हरिराजा त्या ठिकाणी म्हणतो, शशी दिवस दुसरो गलित यौवन कामी. तो म्हणतो की जसा या जगामध्ये असताना त्या ठिकाणी दिवस उजळल्यानंतर निष्ठेत असणारा चंद्रमा, त्यानंतर उदकरहित त्या ठिकाणी असणार सरोवर, या जगामध्ये सज्जन माणसाला होत असणार दुःख, राजाभोवती त्या ठिकाणी वावरणारी दुर्जन माणसं, तो भरतुरी राजा म्हणतोय की या 7 शल्य म्हणले माझ्या जीवनात कायम स्वरूपी मला म्हणले चालतायत. पण म्हणले असं आहे की या गोष्टी कायमच्या त्या ठिकाणी आपल्याला नीट करता येत नाहीत. का? कारण या जगतामध्ये वरचढ कोठे काही एक आहे एक नाही. हे मनुष्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी पाहायला भेटते. म्हणून या जगतामध्ये एक असा आहे की ज्याच्या ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. ज्या सुखाकरता समाधानाकरता मनुष्य पडतोय हे सुख त्या प्राप्तच झालेलं आहे आणि सगळ्याच माध्यमातून झालेलं आहे. मग असं काय त्याने जीवनामध्ये केलं की या जगतामध्ये जो मनुष्य आहे तो सगळ्या सुखाला पात्र झाला. त्याचं उत्तर तुकोबा या अभंगाच्या पहिल्या चरणात सर्व सुख अधिकारी, सर्व सुख अधिकारी, ओ सर्व सुख अधिकारी, सर्व सुख अधिकारी,
सर्व सुखा अधिकारी मुखी उच्चारी हरी नाम. सगळ्या सुखाचा अधिकारी कोण आहे? नामस्मरण करणारा. तर सगळ्या सुखाचा अधिकारी एकटा नामस्मरण करणाऱ्यासारखा जर आपण म्हणला, नामाने सगळी सुख प्राप्त होतात असं म्हणण्यासारखं याचा अर्थ. मग एकाच गोष्टीने सगळ्याच गोष्टी पूर्ण होणे म्हणजे काय हो? हे कसं आहे? एकाच वाहनाने सगळ्याच गावाला जाऊन पोचणं, एकाच गोळीने सगळेच आजार नीट होणं असं म्हणण्यासारखं आहे का नाही? परंतु असं कुठल्या गोष्टीचा कार्यकारण भाव संबंध असतो. कुठल्याही गोष्टीचा कार्यकारण भाव संबंध त्या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. तसं नामाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर नाम घेणाऱ्याला लाभही होतात आणि न घेणाऱ्याला दुःख सुद्धा महाराज सांगितलेले. कबीरा हरि के नाम बिन राणी कुकुरी होय, गली गली भोकत फिरे टुकन दारे कोय. अशी ही नाम न घेणाऱ्याची अवस्था होते. किंवा रामनामाविन जे तोंड ते जाणावे चर्मकुंड, जीवा ते भीतरी चामखंड, असत्य काटे काटे ती. नाम न घेणाऱ्याचं तोंड म्हणजे त्या ठिकाणी चर्मकुंडासारखं तोंड त्या ठिकाणी महाराज सांगितलेले. म्हणून हरि के नाम अवलंब बिनो परमार्थ की आस, बरसद बारिद बूंद गही चाहत चढत आकाश. म्हणून काय सांगितलेलं की हरीच्या नामाशिवाय जर एखादा परमार्थ की आस, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची इच्छा मनामध्ये धारण करतोय, तर ती त्याची इच्छा करणं म्हणजे कसं आहे? तर बरसद बारिद बूंद कही म्हणजे पावसाचा पडणारा थेंब, चाहत चढत आकाश. त्या पावसाचा पडलेल्या थेंबाला त्या ठिकाणी एक एक धरून आकाशात मी जातो असं म्हणण्यासारखं. तर हे जसं अशक्य आहे तसं मनुष्य जीवनामध्ये परमात्म्याच्या नामाशिवाय आपण परमात्म्यापर्यंत महाराज पोहोचू शकत नाही. कारण असं की भगवान परमात्मा विठेवरती उभा आहे, पंढरपूरमध्ये विठेवरती उभा आहे. पण अगोदर कुणापाशी जावं लागतं? अगोदर नामदेवरायांपाशी जावं लागतं. नामदेवरायांपाशी गेल्यानंतर तो काय एवढा सोपा आहे का हो? एवढा सोपा नाही. अगोदर नामदेव पायरीपाशी जावं लागतं आणि मग देवाकडे जावं लागतं. तसं परमार्थामध्ये सुद्धा अगोदर नामाकडे जावं लागतं आणि मग मात्र देवाकडे जावं लागतं. विठ्ठल नाम हे कसं आहे? अविनाशी आहे. मग हे निर्माण कधी झालेलं आहे असा प्रश्न निर्माण होतो. निर्माण कसं आहे? त्याला मूळ त्या ठिकाणी काय आहे? तर असं आहे की भगवान परमात्म्याचं मूळ जर त्या ठिकाणी नाव पाहिलं तर हरि ओम अक्षरे, पहिल्यांदा ओंकार स्वरूप हा भगवान परमात्मा सांगितलेलं. ओंकार प्रणव स्वरूप हा त्या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितलेले. प्रणव कशाला म्हणतात? जी शिडी आहे, शिडी, त्या शिडीला महाराज प्रणव म्हणलं जातं. शिडीचा उपयोग काय होतो? शिडी म्हणजे एखादा पूल, एखादी भरून नदी वाहते, पलीकडे जायचंय, कशाने जाता येतं? ती जी शिडी बांधलेली आहे त्या शिडीहून आपण अतिशय तुफान पुरामध्ये वाहणारी नदी असू द्या, पलीकडे जाता येते. तसं ही भवसागर, ही भवनदी तुफान महाराज त्या ठिकाणी वेगाने वाहते आणि याच्यामध्ये
नामरूपी जर सांगड आपल्या जीवनामध्ये नसेल तर ह्या पुराचा लोट त्या ठिकाणी करोडो जन्मामध्ये नेणार आहे. आणि असंही की माणसाने निदान असं जीवन जगावं की त्या ठिकाणी व्याज नाही आलं तर निदान मुदल तरी हातात असावं, म्हणजे माणसाचं शरीर. या जन्मामध्ये एवढं तरी माणसाने पुण्य कमवावं की निदान माणसाचं पुढचा जन्म माणसाचा तरी जन्म झाला पाहिजे. निदान त्या वेळेला तरी आपण काय परमात्म्याची पुन्हा भक्ती करून परमात्म्याकडे जाऊ. विठ्ठल म्हणून ओम हे प्रणव स्वरूप अशा पद्धतीने सांगितलेले. आणि असंही की या जगतामध्ये ओंकार हे एक अक्षरी संख्यावाचक आहे, परंतु ज्या वेळेला ते शब्दामध्ये येतं त्यावेळेला ते 2 अक्षरामध्ये येतं, त्यावेळेला ते 3 अक्षरामध्ये येतं आणि त्यावेळेला ते 4 अक्षरामध्ये सुद्धा येतं. कोण येतं? ओंकार स्वरूप जे काय आहे वेदाचं मूळ आहे, कारण वेद याच्यापासून निर्माण झालेले आहेत. म्हणून ज्या ज्या वेळेला वेद एखादा म्हणू लागला त्याला पहिल्यांदा हरिओमच म्हणावं लागतं. पहिल्यांदा काय घ्यावं लागतं? हरी म्हणावं लागतं आणि मग मात्र ओम म्हणावं लागतं. म्हणून जे प्रणव स्वरूप अशा पद्धतीने सांगितलेले, पण ज्या वेळेला ते शब्दामध्ये येतं त्यावेळेला ते पहिल्यांदा 2 शब्दामध्ये आलं. ते 2 शब्द जर पाहिली तर राम 2 शब्द आहे, कृष्ण 2 शब्द आहे आणि हरी 2 शब्द आहे. ज्या वेळेला ती 3 शब्दामध्ये आलं केशव, माधव, गोविंद, ज्या वेळेला ते 4 शब्दामध्ये आलं त्यावेळेला नारायण, वासुदेव आणि सदाशिव अशा 4 अक्षरामध्ये महाराज आलं. परंतु असं आहे की सगळी ही त्या ठिकाणी देवाची नावं ही ओंकार स्वरूप असल्यामुळे, प्रणव स्वरूप असल्यामुळे आणि यांचा आणि जो निर्गुणी निराकार भगवान परमात्मा आहे त्या परमात्म्याचा त्या ठिकाणी भेद नसल्यामुळे ही अक्षर जरी एखादा त्या ठिकाणी नाव घेऊ लागला तरी महाराज तो परब्रह्म साक्षात्कारापर्यंत पोहोचवतो. हे नामाचं महत्व त्या ठिकाणी महाराज आहे. विठ्ठल म्हणून हा मृत्यू लोक असा आहे की माणसाला दुःख देणार आहे महाराज. का? याचं स्वरूपच महाराज तसं आहे. परंतु एक आहे की याच्यापासून सुद्धा माणसाला सुटता येतं. म्हणून नाम हे कसे काढ आहे महाराज. काढा कसा असतो? एखाद्या वनस्पतीपासून बनवला तर कडू लागतो. लिंबाच्या पाल्यापासून एखादा त्याचा रस बनवला कडू लागतो. परंतु असं आहे की परिणामी महाराज तो रोग माणसाचा त्या ठिकाणी बरा करतो. रोगी हासी काढा देव निवारताची पिढा, देव निवारताची पिढा, देव निवारताची पिढा. रोगी हासी काढा देव निवारताची पिढा, देव निवारताची पिढा, देव निवारताची पिढा. रोग्यांसाठी काढा काय श्रेष्ठ सांगितलेलं आहे. तसं नाम म्हणजे ब्रह्मरस. ब्रह्मरसाचा महाराज काल आहे. हा ब्रह्मरसाचा जर काला घेतला, त्या ब्रह्मरसाचं जर का सेवन जीवनामध्ये घडलं तर मग मात्र तेने पीडा वारेल, तेने पीडा वारेल, तेने पीडा वारेल, तेने पीडा
पिढा वारेल. ब्रह्मरसाचं जर सेवन महाराज आपण करू लागलो तर आपल्या जीवनामधली जी पिढा आहे, ज्या गोष्टी आपल्या जीवनाला दुःख देणाऱ्या आहेत त्या नष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून असे नाम सगळ्याच गोष्टीमध्ये महाराज त्या ठिकाणी श्रेष्ठ सांगितलेले. या जगतामध्ये कर्म असेल, ज्ञान असेल, भक्ती असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी ज्ञानाने मोक्ष माणसाला प्राप्त होतो असं सांगितलेले. ज्ञाने विन मोक्ष नो हे हा सिद्धांत वेद पसरे हात त्या ठिकाणी बोले हात पसरवणे. वेदाने सुद्धा हात वर करून सांगितलं. म्हणले ज्ञाने विन मोक्ष नो हे हा सिद्धांत. ज्ञानाशिवाय म्हणले मोक्ष नाही. परंतु असे एखादा नाम घेऊ लागला तर जो मोक्ष ज्ञानी माणसाला प्राप्त झालेला आहे तो मोक्ष महाराज नाम घेणाऱ्याला मुक्ती नाती मोक्ष ऐतिहासिक बहुमाची ऐतिहासिक बहुमाची ऐतिहासिक बहुधाम हाती मोक्ष ऐतिहासिक बहुमाची ऐतिहासिक बहुधाची ऐतिहासिक मुखे नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष भूतांची. मग मला सांगा, ज्ञानाला विरोध कशाचा असतो? अज्ञान ज्या वेळेला असतं त्या वेळेला त्या अज्ञानाला ज्ञान काय करतं? नष्ट करतं. परंतु असे कर्म आणि ज्ञान या दोन्ही गोष्टीचा विरोध सांगितलेला आहे. मग नाम घेणं कशामध्ये येतं? कर्मामध्ये येतं महाराज. नाम घेणं म्हणजे कर्मामध्ये येतं. आणि कर्म माणसाच्या मोक्षाला कारण आहे का? कर्माने मनुष्य मोक्ष प्राप्तीपर्यंत जाऊ शकत नाही हा सिद्धांत आहे. मग नाम घेणं म्हणजे कर्म आहे. नामाचा आणि अज्ञानाचा विरोध आहे का? विरोध नाही महाराज. नाम घेणारा त्याला सर्व खलविदम ब्रह्म या अनुभूतीचा साक्षात्कार असेलच असं सांगता येत नाही. मग नाम जर पाहिलं तर हे कर्मामध्ये येतं. नामाचा आणि अज्ञानाचा विरोध त्या ठिकाणी नाही. मग नाम घेणारा ज्ञानी माणसासारखा मोक्षाला प्राप्त कसा होतो? तर याचं उत्तर महाराज परमात्म्याने आपल्याला दिलेलं. तेषाम सतत युक्तानाम भजंताम प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धियोगंतम यम उपयांती ते. परमात्मा गीतेमध्ये म्हणतात की जो म्हणले व्यक्ती माझं नामस्मरण करतो ते श्याम सतत म्हणजे सारखं सारखं युक्तानाम युक्त असणार जे माझं नाम आहे ते घेतात आशांचा म्हणले मी त्या ठिकाणी मोक्ष त्यांना देतो. जरी ते अज्ञानी असले तरी सुद्धा जे माझं विराट स्वरूप आहे ते विराट स्वरूप जर पाहिलं तर महाराज त्या ठिकाणी सप्तपाताळ बर का समुद्र भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी पोट सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी जो माता आहे तो ब्रह्मदेव त्या ठिकाणी सांगितलेला आहे. त्या ठिकाणी सप्त स्वर्ग त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. हे भगवान परमात्म्याचं विराट स्वरूप आहे महाराज. आणि असे की त्याच्यामध्ये भेद कुठलाच नाही. या सगळ्या जगामध्ये पाहिलं तर
विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. कुठं उरला नाही असा महाराज, कुठं नाही असा नाही बर का, कुठं नाही असा नाही. परंतु त्याला काय घ्यावं लागतो, त्याला जर घेण्याकरता भाव अंतःकरणात असावा लागतो तरच महाराज त्याला काय घेता येतं. भाव जर नसेल तर त्याला घेताच येत नाही. मग तुमच्यापाशी काही असो बर का, पण भाव नसेल काही न लगे एक भावची कारण. फक्त भाव जर असेल मग मात्र तो घेता येतो. कारण असे कुणी घेतला, एक जणाने महाराज कोरड्या खट लाकडामधून घेतला. कुणी भक्त प्रल्हादाने. म्हटलं कुठं नाही माझा देव, म्हणजे या लाकडामध्ये, त्या लाकडात सुद्धा देवाला लाकूड फोडून महाराज तो खांब फोडून बाहेर यावं लागलं. भाव असेल तर तो घेता येतो महाराज. म्हणून या जगामध्ये ध्रुव बाळाला आढळ पद कशाने भेटलं, नामामुळेच भेटलेले महाराज. उपमन्यूला दुधाचा सागर नामामुळेच भेटलेला आहे. आणि तुम्हाला सांगतो भक्त प्रल्हादाला सुद्धा भगवान परमात्मा नामामुळेच भेटलेला आहे. आणि भगवान परमात्म्याचे लहानपणीचे मित्र सुधामा भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये गुरुकुलामध्ये होते. परंतु भगवान परमात्म्याचा आणि त्यांचं त्या वेळेला शिक्षण पूर्ण झालं, जे ते तिकडे गेले, तरी सुद्धा भगवान परमात्म्याचं चिंतन सुदाम त्या ठिकाणी महाराज करायचे. सुदामजी परमात्म्याचं चिंतन करायचे. आणि त्या चिंतनाचा परिणाम असा झाला की त्या ठिकाणी त्याच नामामुळे भगवान परमात्म्याला त्यांच्या त्या ठिकाणी माथ्यावरच्या दारिद्र्याच्या रेषा खुडाव्या लागल्या. आणि त्या ठिकाणी नगरी सगळी सुवर्णाची करून दिली. हे भाग्य का बदललं, याला एकच कारण आहे, जीवनामध्ये नाम. कारण भगवान परमात्मा असा आहे की त्या ठिकाणी देशी तेव्हा गेशी, काहीतरी घेतल्याशिवाय कधीच महाराज भगवान परमात्मा देत नाहीत. फक्त या जगामध्ये उदार कोण आहेत तुम्हाला सांगतो, संतच उदार आहेत महाराज. संतांशिवाय या जगतामध्ये उदार कुणीही त्या ठिकाणी नाही. म्हणून जगतामध्ये भगवान परमात्म्याला जर का प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याचं नाम हे साधन आहे. ज्याने घेतलं तो या जगामध्ये कसा ठरला, अभंगाच्या दुसऱ्या सर्वांगी तो सर्वांगी तो सर्वांगी तो सर्वांगी तो सर्व
सर्वांगी तो सर्वोत्तम, मुखी नाम हरीचे. म्हणून महाराज नामस्मरण करणारा सर्वांगी तो सर्वोत्तम आहे. नाहीतर या जगतामध्ये असं आहे की जववरी तववरी जंबूक करी गर्जना, जव त्या पंचानना देखिले नाही. जववरी तववरी वैराग्याच्या गोष्टी जवळ सुंदर वनिता देखिले नाही. काय हत्ती कुठपर्यंत त्या ठिकाणी गर्जना करतो, जव त्या पंचानना देखिले नाही. जोपर्यंत त्याने वाघाला म्हणजे सिंहाला पाहिलं नाही तोपर्यंत हत्ती काय करतो, त्या ठिकाणी मोठमोठ्याने ओरडतो. जववरी तववरी वैराग्याच्या गोष्टी जवळ सुंदर वनिता देखिले नाही. जववरी तववरी मैत्रित्वाच्या गोष्टी जवळ अर्थाशी गाठ पडले नाही. मित्रत्वाच्या गोष्टी कुठपर्यंत आहे, जोपर्यंत एखाद्या आर्थिक पैशामध्ये आपण फसत नाही तोपर्यंत मित्रत्वाच्या गोष्टी असतात. तसं या जगतामध्ये सुद्धा महाराज असं आहे, जोपर्यंत आपल्या आणि नामाची गाठ त्या ठिकाणी पडत नाही तोपर्यंत आपल्याला परमात्मा कसा आहे तो कळत नाही. मग तो असा आहे की त्या ठिकाणी परीक्षित राजाला त्या ठिकाणी ब्रह्मास्त्रापासून वाचवण्याकरता देव अंगठ्या एवढ्या रूपामध्येच महाराज आलते. राजा परीक्षितीने पाहिलं, हा सुवर्णासारखा तेजस्वी आणि अंगठा एवढा म्हणले पुरुष त्या ठिकाणी ब्रह्मास्त्रापासून परीक्षितीला वाचवलं. परंतु ते ज्ञान परीक्षितीला पुन्हा सुद्धा होतं. म्हणून महाराज तो जन्मभर प्रत्येक आलेल्या माणसामध्ये एकच परीक्षण करायचा, ज्याने मला वाचवलं होतं, जो केवळ स्वर्ण अंगकांती सारखा होता, अंगठ्या एवढा होता, असा नेमकं या जगामध्ये कोण आहे. आणि त्याच्या जीवनामध्ये जन्मभर तेवढीच आस होती की तो मला दिसलेला होता, त्याने मला वाचवलेलं होतं आणि तो नेमका आता कुठे. आणि त्याचा परिपाक महाराज त्या आठवणीचा असा झाला की त्या ठिकाणी ज्या वेळेला परीक्षितीला शापवाणी घडली, उलट काय म्हणू लागले की माझ्यासारख्या त्या ठिकाणी ऋषीमुनीचा अपमान करणाऱ्याला म्हणजे ही शिक्षा झाली पाहिजे. परंतु परिणाम असा झाला की त्या ठिकाणी शुकाचार्यांनी त्यांना भागवत सांगावं ही काय सामान्य गोष्ट नाही महाराज. अनंत जन्माच्या पुण्याईने महाराज त्या ठिकाणी शुकाचार्यांचं दर्शन नुसतं माणसाला होतं आणि त्यांच्या पुढे 7-7 दिवस त्या ठिकाणी थांबवून त्यांना भागवत त्या ठिकाणी सांगितलं. मला सांगायचं एवढं काय की नामाने माणसाला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, परमात्म्याच्या आठवणीने सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. तो सर्वांगी तो सर्वोत्तम अशा पद्धतीचा महाराज या जगामध्ये ठरतो. परंतु असं आहे की या जगामध्ये काही जण म्हणतील की काही जणांनी मत हे आपल्या पद्धतीने मांडलं, ते नाम घेत होते म्हणून त्या ठिकाणी चूक सगळी काही जण म्हणतील. कारण काय आहे, काही जण चारवाक बुद्धिवान हा एक शास्त्र महाराज, चारवाकवादी हा शास्त्रच आहे. तो देव कसं नाही हेच पटवून सांगतो. उद्या जर त्याने म्हणलं की तुकोबारायांनी कसं काय सांगितलं की नाम सगळ्यात श्रेष्ठ आहे, म्हणून त्यांना उत्तर देण्याकरता तुकोबारायांनी ते उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणात ऐसी
वेदी पाहे पुराणी असं वेदामध्ये पुराणामध्ये तुकोबाराय म्हणतात सांगितलेले. एकदा सगळे मोठ्या प्रेमाने संप्रदायपूर्वक भजन करू. विठोबा ऐसी उभविली बाहे वेदी पाहे पुराणी. वेदामध्ये पुराणामध्ये हे सांगितलेले. ऐशी उभविली म्हणजे काय? उभविली बाहे असा समाज भरपूर आहे आणि एक जणाला सगळ्या समाजाला सांगायचे. तो काय करतो? सहज बोलतो का एकदम अचानक ऐशी उभविली बाहे. पहिल्यांदा उठतो महाराज. तो उभविली बाहे आपले दोन्ही हात असं करतो. सगळ्यांना असं करून त्या ठिकाणी मोठ्याने आवाहन देतो की हे बघा म्हणले सगळेजण माझे ऐका. तसं वेद काय म्हणाले? ऐसे उभवुनी बाहे वेदी पाहे पुराणी. सगळ्या पुराणांनी आणि वेदांनी सांगितलेले की भगवान परमात्म्याचं नाम त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे आणि घेणाऱ्याला जे फळ ज्ञानी माणसाला भेटतं ते फळ त्या ठिकाणी महाराज नामस्मरण करणाऱ्याला भेटतं. बरं, पुन्हा एखादा म्हणू लागला की म्हणले सगळ्या साधनेचं म्हणलं नाम सार आहे. तर म्हणले योगी माणसाला जी समाधी लागते ती म्हणले ते भाग्य नामस्मरण करणाऱ्याला म्हणले भेटू शकेल. तर महाराज ते सुद्धा भेटत. चित्त विसरून या चित्ता जोडोनी ठाके भगवंता. त्या ठिकाणी नामस्मरण करणाऱ्याला काय होतं? चित्त विसरून या चित्ता जोडोनी ठाके भगवंता. त्या ठिकाणी चित्त चित्ताला विसरून जातं आणि भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये आठवणीमध्ये जाणं याला सुद्धा महाराज त्या ठिकाणी समाधी अवस्था म्हणलेला आहे. निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. निळोबाराय काय म्हणतात की स्वरूप सिद्धी
जे आमचं स्वरूपाचं ध्यान आहे, नित्य समाधी हरिनामे, आम्ही ज्या वेळेला हरिनाम घेऊ लागतो त्यावेळेला या भगवान परमात्म्याच्या नामाने जशी योगी लोकांना यम नियम प्राणायाम करून त्या ठिकाणी जशी समाधी अवस्था प्राप्त होते, परंतु एक योगी लोकांची तर समाधी खंडित होते, परंतु नामस्मरण घेणाऱ्याची समाधी जर पाहिली तर त्या ठिकाणी नित्य अखंड समाधीमध्ये महाराज नामस्मरण करणारा असतो. हे भाग्य म्हणजे नामस्मरण करणाऱ्याला योगी लोकांचं सुद्धा भाग्य प्राप्त होतं. जे ज्ञानी लोकांना भाग्य प्राप्त झालं ते त्या ठिकाणी नाम घेणाऱ्याला त्या ठिकाणी भाग्य महाराज प्राप्त होतं. विठ्ठल म्हणून या जगतामध्ये जर ह्या नामाचं महत्व कुणी सांगितलं असेल तर पहिले संत आहेत. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सारांश काढिले निवडून ते हे एक हरीचे नाम. सगळ्या संतांनी जे सार बाजूला काढलं ते काय असेल तर भगवान परमात्म्याचं नाम त्या ठिकाणी महाराज आहे. मग संतांनी नामाचं महत्व सांगितलं, पुढे वेदाने नामाचं महत्व सांगितलं आणि त्या ठिकाणी शास्त्राने सुद्धा नामाचंच महत्व सांगितलं. म्हणून जीवनामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नाव श्रेष्ठ आहे, माणसाला त्या ठिकाणी उत्तम बनवणारं आहे आणि सगळ्या दुःखातून त्या ठिकाणी बाजूला काढणारं आहे. मग मात्र असा प्रश्न काही जणाला पडतो की हे नामस्मरणाचं महत्व का सांगितलं. कारण असे मनुष्य तितक्या बुद्धी असतात महाराज. काय असतो? मनुष्य तितक्या बुद्धी असतात. आपण त्याला आपल्या साध्या भाषेमध्ये स्वभाव म्हणू. मनुष्य तितके स्वभाव त्या ठिकाणी असतात आणि अशा बुद्धीमध्ये काय माणसाच्या विचार येईल काही सांगता येत नाही. मग ह्या बुद्धीमध्ये जर काही वेळेला नामाविषयी जर शंका आली तर ते नाम किती पवित्र आहे, किती श्रेष्ठ आहे, ही शंका दूर करण्याकरता आजच्या अभंगामध्ये महाराज हे वर्णन केलेले. मग असा असणारा त्या ठिकाणी जो संदेह आहे तो म्हणले नामाविषयी म्हणले तुम्ही काढून टाका. अभंगाच्या शेवटच्या
संगीतामध्ये सुद्धा महाराज अंतकरणामधून निघणारं संगीत वेगळं आणि त्या ठिकाणी विज्ञान वादी कलांनी निघणारं म्हणजे आताच्या गाण्याच्या माध्यमातून निघणारं संगीत वेगळं. पण दोन्हीमध्ये भाव अंतर फार मोठं आहे. जे देवाविषयी संगीत निघतं ते अंतकरणातून परमात्म्याच्या कृपेनेच निघतं आणि ते कृष्ण महाराजांना महाराज साध्य त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून अतिशय त्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने म्हणून त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे येथे काही संदेह नाही भरवसा. संदेह नाही पण भरवसा आहे. संदेह माणसाला कोणता होता हो? माणसाचं जीवन असं महाराज शिंदळ्या साल्याचा नाही हा विश्वास बाईल तो त्यासन विसंग. दुसरा मुद्दा पाहिला की संदेह संसारात येऊ द्या नाहीतर परमार्थामध्ये येऊ द्या. संसारात आला त्याचा संसार शेवटपर्यंत जात नाही. परमार्थामध्ये येऊ द्या परमार्थही त्याचा शेवटपर्यंत जात नाही. परमार्थामध्ये संदेह कोणता येतो? संदेह येतो की मी देवाचं नाव घेतल्यानंतर खरंच माझं दुःख जाईल का? माझ्या जीवनामध्ये एवढं संकट आलेले ही संकट खरंच जातील का? असं माणसाला काय वाटतं महाराज. माणूस नामजप करतो सुद्धा परंतु सगळेच खऱ्या अर्थाने एवढ्या बोधापर्यंत पोहोचलेले नसतात. काही वेळेला त्याच्यामध्ये आपली त्या ठिकाणी त्या माणूस चूक नसती महाराज. अनंतकालीचे संस्कार अंतकरणामध्ये असतात. त्यामुळे काही वेळेला नामाविषयी संदेह निर्माण होतो की नाम खरंच श्रेष्ठ आहे का? या नामाने माझ्या जीवनातलं दुःख जाईल का? माझा उद्धार होईल का? तुकोबारायांनी स्पष्ट सांगितलं. तुका म्हणे येथे काही संदेह नाही भरवसा. म्हणले संदेह ठेवू नका. भरवसा म्हणले माझ्या शब्दावरती ठेवा. तुम्ही नामस्मरण जर घेऊ लागले तर तुमचा नक्की म्हणले उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणले नामाने कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. म्हणले राक्षस कुळांचा सुद्धा म्हणले उद्धार झालेला आहे. कपी कुळांचा सुद्धा म्हणले उद्धार झालेला आहे. म्हणले तुम्ही तर मानव आहेत. तुमचा जन्मच म्हणले भगवत प्राप्ती करता झालेला आहे. मग असा भगवत प्राप्ती करता देह होऊन सुद्धा तुम्ही अशी शंकाच म्हणले घेऊ नका. तुम्ही देवाच्या कुठल्याही म्हणले नामाचं नामस्मरण करा. मग ते खंडेरायाचं नामस्मरण करा, भगवान महादेवांचं नामस्मरण करा, पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करा. म्हणले कुठल्याही एकाक्षरी, कारण ही सगळी नाम परब्रह्म परमात्म्याशी एकरूपतेला पावलेली असल्यामुळे याच्यातून जी अनुभूती येणार आहे ती केवळ खऱ्या अर्थाने अमर हा खरे की पहा खोटे हे. म्हणजे खरे का खोटे याची अनुभूती नक्कीच आल्याशिवाय म्हणजे राहणार नाही. मग तसं पाहिलं तर महाराज हे जग पंचतत्वापासूनच बनलेलं आहे. या जगामध्ये पहिले निर्माण झालं ते महाराज त्या ठिकाणी आकाश निर्माण झालेले. या आकाशापासून वायू निर्माण झालेला आहे. या वायूपासून तेज त्या ठिकाणी निर्माण झालेले. तेजापासून पृथ्वी निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे. आणि हेच पंचमहाभूत सगळ्या शरीरामध्ये आहेत. या सगळ्यांचा काय हो एकमेकाशी संबंध, एकापासून एक निर्माण झालेले आहे. परंतु हा निर्माण करणारा बर का ज्याचं सहाय्य घेऊन त्याच्या एक आदेशाने निर्माण करणारी ही माया आहे. ही मायाच महाराज सगळं जग आपल्याला दाखवते. परंतु असे की त्या ठिकाणी याला कळण्याकरता जसं महाराज याची शिंडी महाराजाच्या हातात धरावी की सगळा देवच महाराज ताकाच्या मडक्यामध्ये लोण्याच्या मडक्यामध्ये बसलेला देव बर का त्याची शिंडी हातामध्ये आली की हाय असा सगळा वर यायचा महाराज बर का. तसं नाम म्हणजे काय याची शेंडी महाराज. याची जर ही शेंडी नामरूपी घेतली तर मग मात्र
हरी आला हाता मग कैशी प्रिय चिंता मग मात्र दुःख करण्यासारखं कारणच नाही. म्हणून असं नामस्मरण तुम्हा आमच्या जीवनामध्ये घडावं. या नामस्मरणाचे त्या ठिकाणी आवड निर्माण व्हावी अशी महाराज ते या ठिकाणी खंडेरायांच्या चरणी आपण तुम्ही आम्ही प्रार्थना करू. या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थिती लावली. सगळ्यांचे आभार अशा पद्धतीने व्यक्त करतो. झालेली सेवा अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, श्री खंडेरायांच्या चरणी, सद्गुरू श्यामनाथ महाराजांच्या चरणी, वैकुंठवासी श्री सद्गुरुदास महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णग्राम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर